Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज मी तुम्हाला वांग बटाटा शेकटाची शेंग अशी भाजी तुम्हाला दाखवणार आहे आज. हे बघा, यासाठी मी हे पांढरं वांगं घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही कलरचं छोटी मोठी वांगी लांबोटकी अशी घेऊ शकता. 2 कवळी शेकटाची शेंग, 3 बटाटे घेतलेत, 2 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतला आहे. आणि त्यासाठी मी घेणार आहे कांदा, लसूण मसाला ते लाल मसाला आणि आपलं फोडणीचं साहित्य. तर आता हे मी सगळं चिरून घेतो. तर आपण पहिलं सर्वप्रथम बटाटे सोलायला पाहिजे ना. सोलर बघ, शेकटाची शेंग मी चिरायला घेतो. ही बघा, त्याची शिरावरच्या हिरव्या हिरव्या शिरा आहेत त्या शक्यतो काढा, नाही काढल्यात तरी चालतील. पाण्यात टाकायच्या लगेच. काढून झाल्या का चिरून झाल्या शेकटाची शेंग तर ती लगेच पाण्यात टाकायची. मी बघतो मागे माझ्या ऐका बघ, नाही मग बघतो मी. सध्या तुझी गांधारी झालेली आहे. आपल्याला हव्यात तशा शेकटाच्या शेंगांचे तुकडे करायचे. तुम्ही अजून अर्धा सुद्धा करू शकता, छोटे छोटे एकदम. ही साईज सुद्धा तुम्ही करू शकता. मी जरा मोठी साईज केली. तर आता मी वांग चिरायला घेतो. वांग पण चिरून आपण पाण्यात टाकणार आहोत, जेणेकरून ते काळं पडणार नाही. तुम्ही छोटी लांबोटकी अशी वांगी घेतली तरी फार उत्तम. हे गावठी वांग आहे, पांढरं. मग त्यातला कढीपत्ता द्या. हे बघा, कोवळा एकदम. त्याचे बघा बारीक बारीक असे तुकडे करायचे. इथं ठेवतो नंतर हे करतो बाकी. हे बघा, असे तुकडे करायचे बारीक बारीक आणि पाण्यात टाकायचे. काय तुम्हाला जसे जमतील तसे तुकडे करा. मी आता ही भाजी 2 टायमाची करत आहे. शक्यतो आम्ही भाजी 2 टायमाचीच करतो. तसं कामाला माणूस गेला का तो आल्यावर कंटाळतो. मग एक भात, चपाती किंवा भाकरी अशी टाकली का मग काम होतं. म्हणून 2 टायमाचीच करून घेतो आम्ही. काय आपल्याला तर कळायलाच नाही. हां, आता आपण भेटू थोड्या वेळाने. तर आता मी बटाटा सोलून चिरून घेणार आहे. मला दाखवतो एक हा बटाटा सोलून कसा चिरतोय तो. आपण बटाटा चिरला का लगेच तो पाण्यातच टाकायचा
नाहीतर तो काळा पडतो. कांदा पावसाला आल्याशिवाय लावता नाही येणार. माचीस तिथेच आहे ना वया? हो तिकडे एक आहे. हे बघा बटाट्याच्या पोळी अशा करायच्या. तुम्ही मोठ्या मोठ्या ठेवल्यात तरी चालतील. ए काय खाल्लं काय मनी? आता आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा मी मिरचीचे असे बारीक कांदा आणि टोमॅटोचे असे बारीक तुकडे केलेत आणि भरीला मी कढीपत्ता घेतलाय. आता त्यामध्ये मी टाकणार आहे तेल. टाकलं आहे 2 चमचे. आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं, त्याच्यावरती थोडंसं हिंग, कढीपत्ता, थोडीशी हळद आमच्या घरची आणि लसूण पेस्ट. आपण लसूण पेस्ट टाकले ती जरा ढवळून घेऊ. आता आपण कांदा टाकू. आणि आता यामध्ये लगेच आपण टोमॅटो टाकून घेऊ. मस्तपैकी कांदा तांबूस रंगावरती परतून घेऊ. तर लगेच यामध्ये आपण थोडंसं चवीला थोडंसं कांदा टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकू. हे मीठ मी अंदाजे नंतरच्या भाजीला पण टाकायला नको, नंतरला टाकायला नको म्हणून मी जास्त टाकलं. अंदाजे मी 1 चमचा मोठा मीठ टाकलं. आपण परत ढवळून घेऊ. आपण आता लगेच यामध्ये लाल मसाला थोडासा टाकायचा आणि कांदा लसूण मसाला तो जरा जास्त टाकू. आम्हाला जरा तिखट लागतं म्हणून. आमचा घरचा मसाला सध्या संपलेला आहे. म्हणून आपण तो टाकत नाही आहोत. कांदा चांगला परतून घेऊ परत. तर मी इथे टोमॅटो टाकला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कच्चा आंबा असेल तर तो तुम्ही टाकू शकता, आंबोशी टाकू शकता, कोकम टाकू शकता. पण सध्या कोकम आत्ता लगेच टाकायचं नाही. चिंच, कोकम, आंबा हे आत्ता लगेच टाकायचं नाही कांद्यावर. नंतर मग आपले बाकीचे जे साहित्य आहे वांग, बटाटा, शेकटाची शेंग ती शिजायला जराशी कंजूसगिरी करते, पटकन शिजायला होत नाही. सगळं टाकून झालं का मग त्याच्यावरती नंतर टाकायचं. टोमॅटो आता फोडणीला टाकलात असा तरी चालेल. आता आपला कांदा शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये हे सगळे कट केलेले पदार्थ आहेत
वांग, बटाटा, शेकटाची शेंग ते आपण भाजी याच्यात ॲड करत घेऊ थोडी थोडी. याला आपण भाजीला रस ठेवणार आहोत. आपण भाजी जराशी ढवळून घेऊ जेणेकरून सगळा मसाला सगळ्या पदार्थांना मिळून जाईल. दादांचा आज वेगळ्या स्टाईलने बोलतायत ना. हां, आज फेसबुक स्टाईलने दादा बोलतायत. आणि नंतर आपण ओलं खोबरं ते भाजीत टाकणार आहोत. तुम्हाला जसा रस ठेवायचा आहे तसा तुम्ही भाजीला रस ठेवू शकता. आता आपली भाजी शिजेपर्यंत आपण जरा असं वेट करू. बाप्पा. आपण आता याच्यावर झाकण ठेवू. वाटल्यास आपण ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवू जेणेकरून जलद शिजेल. हे बघा, मी आता ह्याच्यावर ताटलीमध्ये या पाणी टाकलंय. थोडंसंच टाकायचं पाणी. आपण भेटू थोड्या ती बघूया. हे बघा, याच्यावर मी पाणी टाकलं होतं ते सुकलंय. ही बघा आपली भाजी. मला ढवळून दाखवतो. तवंग बघा कसा आलाय मस्त. वांग पण शिजलाय मस्त, बटाटा शिजलाय आणि शेकटाची शेंग पण शिजले. तर अशीच भाजी करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.